जे भाजप सोबत गेलेले आहे त्यांना सोबत घेणार नाही, भाजप सोबत जाणं म्हणजे संधी साधूपणा असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं। आणि जी बातमी चालू होती म्हणजे जवळपास 4-5 महिन्यापासून जी बातमी चालू होती की पवार कुटुंब लवकरच एकत्र येणार, शरद पवार आणि अजित पवार आपल्याला लवकरच एकत्र दिसणार, या संपूर्ण गोष्टीला शरद पवार यांनी फुलस्टॉप मारलाय। आता नक्की काय घडलंय यावर चर्चा करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। चला सुरू करूया। कोणाशीही संबंध ठेवा, परंतु भाजपशी संबंध ठेवणं म्हणजे काँग्रेसचा विचार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। आणि जी बऱ्याच दिवसापासून मी तर म्हणतो विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या गोष्टीची चर्चा सुरू झाली होती की लवकरच पवार कुटुंब एकत्र येणार। अशा विविध कार्यक्रमात, विविध बैठकीत, विविध मीटिंग्समध्ये दोघे एकत्र दिसले की बातमी यायची की पवार कुटुंब लवकरच एकत्र येणार। तर या बातमीला कुठेतरी आता थांबवण्यात आलेलं आहे शरद पवार यांच्याकडून। आता शरद पवार नेमकं यांनी काय वक्तव्य केलेलं आहे हे पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे। चला आता आपण ती गोष्ट बघूया। तर शरद पवार म्हणाले, सगळ्यांना सोबत घ्यायला काही चिंता असल्याचं कारण नाही, परंतु सगळे म्हणजे कोण? तर सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले, शाहू आंबेडकर यांचा विचार। हा विचार जर मंजूर असेल तर सगळे मंजूर आहे, पण सत्तेसाठी भाजप सोबत जाणं, तिथं जाऊन बसायचं, ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाहीये असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। आता आपण जर बघितलं तर या वक्तव्यानंतर नक्की स्पष्ट होताना दिसतंय की आगामी निवडणुकीसाठी 2 ते 3 महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत। युतीचं भरपूर चर्चा चालू आहे। तिकडे ठाकरे कुटुंब एकत्र येणार की नाही यावर सुद्धा राज ठाकरे आज प्रतिक्रिया देणार आहे असं वाटतंय। तर ती सुद्धा जवळपास 1 ते 1.5 महिन्यापासून चर्चा चालू आहे। इकडे ही सुद्धा चर्चा चालू होती। दुसरी युती म्हणलं तर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट, तर भाजप आणि मनसे एकत्र येणार का? म्हणजे संपूर्ण गोष्टी युतीमध्येच चालू आहे सध्या, कारण निवडणुका आलेल्या 2 ते 3 महिन्यावर। आणि इथे आता पवार कुटुंब एकत्र येणार का यावर सध्या तरी आता गोष्ट संपलेली आहे। सध्या तरी आगामी निवडणुकीसाठी एकत्र येणार नाही, परंतु वक्तव्य कसं बदललं गेलंय हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आता यामागे काय विचार आहेत हे वेगळी गोष्ट आहे। आता आपण जर बघितलं तर 8 मे रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावत का हा निर्णय सुप्रिया सुळेंचा आहे किंवा त्यांनी घ्यावा असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं। सूत्रांच्या माहितीनुसार 10 जूनला पक्षात लोकप्रतिनिधींना विचारूनच निर्णय घेऊ असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं सूत्रांच्या नुसार। 14 जूनचं वक्तव्य जर आपण पाहिलं शरद पवार यांचं सूत्रांच्या नुसारच, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप सोडून आघाडीची सूचना अशी बातमी आली होती। तर नक्कीच वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत। आता जर आपण त्याच पक्षात पाहिलं, शरद पवार यांच्याच पक्षात पाहिलं तर जयंत पाटील नाराज आहेत। मागे राष्ट्रवादी काँग्रेसची जी सभा झाली होती तिथे सुद्धा जयंत पाटील यांनी म्हटलं होतं की नवीन पिढींना आता आपण संधी देणं गरजेचं आहे। तर ती सुद्धा चर्चा होती की लवकरच जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार आहे, लवकरच जयंत पाटील हे भाजप सोबत जाणार, लवकरच दादांसोबत जाणार, अशा विविध चर्चा रंगल्या आहेत। 4-5 दिवस सुद्धा झाले नाही त्या गोष्टीला। तर सध्या शरद पवार यांच्या पक्षामध्ये भरपूर गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत। आता अप्रत्यक्षपणे हे जे वक्तव्य झालेलं आहे शरद पवार यांचं की भाजप सोबत जाणार आहे, आम्ही सोबत घेणार नाही, हे नक्कीच अजितदादा यांना बोलूनच झालेलं आहे। तर हे स्पष्ट होताना दिसतं सध्या तरी शरद पवार यांच्याकडून की ते अजितदादा यांच्यासोबत जाणार नाही आगामी निवडणुकीसाठी। बाकी महाराष्ट्राचं राजकारण कधी काय होईल काही सांगता येत नाही। आता इकडे जर आपण बातमी पाहिली, अजून एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये अशी गोष्ट घडतीये की आमदार म्हणताय की आपण सत्तेसोबत जाऊ आणि खासदार म्हणताय की सत्तेसोबत नको जायला। शरद पवार यांच्या गटातील गोष्ट चालू आहे। तर अशी सुद्धा चर्चा रंगताना दिसते। त्यामागे शरद पवार यांचं मत स्पष्ट दिसतंय की भाजप सोबत नाही, अर्थातच सत्तेसोबत नाही। तर नक्कीच भरपूर वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहे। 2 ते 3 महिन्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहे, युतीची चर्चा चालू आहे। तुम्हाला काय वाटतं याबाबत? पवार कुटुंब एकत्र येणार का की आता फुलस्टॉप झालेला आहे? नक्कीच कमेंट करून सांगा। बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नवीन असेल तर थँक्स या बटनाचा वापर नक्की करा। वेगवेगळे पॉडकास्ट येणार आहे त्यामुळे याची गरज भरपूर पडणार आहे। धन्यवाद।